लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळे जे उमेदवार आहेत ते प्रचार यंत्रणेमध्ये आता सध्या आपल्याला पाहायला मिळतात। माझ्यासोबत बजरंग सोनावणे आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। सकाळपासून जिल्ह्यामध्ये फिरताय, ऊन आहे तरी पण मोठ्या उत्साहाने तुम्ही फिरताय। बीड जिल्ह्यातली जनता माझं उत्स्फूर्त असं स्वागत करते। आज प्रभू वैद्यनाथाच्या चरणी मी आशीर्वाद घ्यायसाठी परळीत आलो। परळीमध्ये तर बबन भाऊ गीते यांच्या माध्यमातून एवढा मोठा माहोल इथं सगळं आहे, सगळ्या लोकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आपण बघताय की परळीसारख्या ठिकाणी जे जिल्ह्याला वाटतं की परळी, तर ती परळी इतिहास घडवणारी आहे। परळी ही तसा जर विचार केला, परळीच्या बाबतीत मागच्या कित्येक वर्षापासून मी जेव्हा राजकारण करतोय तेव्हापासून जर विचार केला तर परळी ही तशी भारतीय जनता पार्टीला मानणारी शहर नाही किंवा विधानसभा मतदारसंघसुद्धा नाही। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। परिवर्तन शक्य आहे परळीमधून? परळीतच परिवर्तन होणार आहे खरं। या बीड जिल्ह्याचा खासदार बनवायची ताकद परळीतच आहे आणि परळीच ती मला बनवणार आहे। जर बघितलं तर 2 वेळा प्रीतमताई ह्या खासदार होत्या, अचानकपणे तिकीट कापलं गेलं। तुम्ही कसं बघता ह्या सगळ्या गोष्टीकडे? भारतीय जनता पार्टीला त्यांचा रनिंग खासदाराचं तिकीट कापावं लागतं, ह्याच्यासारखं दुर्भाग्य काय? त्याच्यातच त्यांचा पराजय आहे ना। हे तुम्ही बघा, का कापलं तिकीट, मग काय निकष लावले? आता मला त्यांचं करणं त्यांचं कापलं याचा अर्थच त्यांचा पराजय आहे। आणि हे भारतीय जनता पार्टीलाही यांना निवडून येऊ द्यायचं का नाही मला कळत नाही, त्याच्यामुळे त्यांनी कापलेलं तिकीट आहे। पंकजाताईनं असं सांगितलं कार्यकर्त्यांना की मला घर बांधून देण्याला पैसे गोळा करून द्या, मला बीडमध्ये घर बांधायचं आहे। तुम्हीही केजमध्ये राहताय, तुमचाही विचार आहे बीडमध्ये घर बांधण्याचा? नाही, मी बीडमध्ये कार्यालय करतोय। माझं कार्यालय राष्ट्रवादी भवन एवढं मोठं आहे। आमचे जिल्हाध्यक्ष तिथं माझी एक छोटीशी कॅबिन झाली तरी माझं जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांचं काम बघतंय। मला असे प्रत्येक ठिकाणी घरं करायची गरज नाही आहे, त्याचं मी कार्यकर्त्याला नाही मागणार मी पैसे। लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा, अनेक लोकसभा निवडणुकीचा अनुभव माझ्यासोबत आहे, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा दावा पंकजा करतात। नाही, अनेक म्हणल्या त्या, पण त्यांच्यापेक्षा जास्त लोकसभेच्या निवडणुकीचा अनुभव बजरंग सोनवणेला आहे। कारण माझं जर राजकीय वय बघाल तर 92ला मी ग्रामपंचायत लढली। 92पासून आजपर्यंत माझ्याकडे ग्रामपंचायतपासून मी पंचायत समिती 97, 2002ला जिल्हा परिषद, अशा पुढं मी प्रवास करतो आहे। त्याच्यामुळं माझा राजकीय अनुभव त्यांच्यापेक्षा 15 वर्ष अगोदरचा आहे। राजकीयच त्यांचा लोकसभेचा अनुभव म्हणतात, त्या लोकसभा त्यांनी या जी म्हणतात त्या 3 वेळेच्या लोकसभा त्यांनी बघितल्यात। 2009च्या निवडणुकीला पंकजा मुंडे बघायला मिळाल्या लोकांना की पंकजा मुंडे आहेत। त्याच्या अगोदर पंकजा मुंडे माहीत नव्हत्या जिल्ह्याला। असं माझा जेवढा अनुभव आहे मला ते माहिती आहे, मी काम त्यांच्याबरोबर करत असताना मला ते नक्की माहिती आहे। त्याच्यामुळे त्यांना अनुभव जर असला खराच तर या 2च निवडणुकीचा असेल। एक तर 9च्या निवडणुकीचं असायचं कारणच नव्हतं, पण फिरत होत्या। 14च्या निवडणुकीला आला असेल थोडाफार, आणि त्याच्यानंतर परत मागच्या निवडणुकीला। मग विधानसभेचा अनुभव त्यांचा चांगला आहे ना आम्हाला बघायला। जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत मी फेटा बांधूनच घेणार नाही असं वक्तव्य त्या आजही केले। नुसते फेटे नाही बांधून घेऊन म्हणणं काय जातं? मग तुमचंच सरकार आहे, तुमचंच सगळं आहे, मग देऊन टाका ना। आम्ही तर द्याच म्हणतोय, आमची मागणी आहे। मी मराठा समाजाचा एक घटक म्हणून माझी मागणी आहे, द्या। मराठा समाजाला जर त्याने आरक्षण दिलं तर मी रिड्रॉ होतो पवारसाहेबाच्या पाया पडून, महाविकास आघाडीच्या मागून आम्ही विनंती देऊ त्यांना, देऊन टाका। हे होते बजरंग सोनावणे। जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देणार नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही असा पवित्रा जो आहे पंकजा मुंडेंनी घेतला होता। त्यानंतर आता बजरंग सोनावणे सांगतायत की तुमचंच सरकार आहे आणि तुम्ही आरक्षण देऊन टाका, एखाद्या वेळेस माझा फॉर्म जो आहे तो विड्रॉल करेल असंही ते म्हणतात। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, परळी।